नमस्कार. मी डॉक्टर प्रमोद घुगे, डायरेक्टर आयकॉन हॉस्पिटल लातूर. मी किडनी स्पेशलिस्ट आहे. जागतिक किडनी दिवस 14 मार्च 2024 रोजी आहे, वार गुरुवार. या जागतिक किडनी दिनानिमित्त जी मेन थीम WHO ठेवली आहे ती आहे किडनी हेल्थ फॉर ऑल, म्हणजे सगळ्यांच्याच किडनी चांगल्या राहायला पाहिजे, ही थीम आपण ठेवलेली आहे. आपण मागच्या काळामध्ये बघितलं तर किडनीच्या आजाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे आणि हे प्रमाण 16% वरून ते आता 30 ते 32% पर्यंत गेले आहे. तर जवळपास डबल प्रमाणामध्ये किडनीचे आजार हे वाढले आहेत. त्यामुळं किडनी आजाराबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मी आपल्याला एक संक्षिप्त स्वरूपामध्ये मराठीमध्ये माहिती सांगत आहे. तर पहिले म्हणजे किडनीचे महत्वाचे कार्य. तर सगळ्यात महत्वाचे कार्य म्हणजे किडनी जे करते ते आहे बीपी कंट्रोल करणे, म्हणजे रक्तदाब नियंत्रित ठेवणे. हे किडनीचे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. दुसरं महत्वाचं कार्य आहे शरीरातील रक्ताचे प्रमाण चांगले ठेवणे. जर एखाद्या पेशंटचा वारंवार रक्त कमी होत असेल किंवा समजा एखादा व्यक्ती 50 वर्षापेक्षा कमी असताना त्याचे रक्ताचे प्रमाण कमी व्हायला किंवा बीपी वाढत असेल सारखा तर त्या व्यक्तीला किडनी आजार असण्याची शक्यताही खूप जास्त असते. त्यामुळे त्या पेशंटनी किडनी विकाराची तपासणी करून घेणे आणि किडनी तज्ञाला भेटणे अत्यंत आवश्यक असते. तिसरं महत्वाचं कार्य म्हणजे शरीरातील जे घाण पदार्थ तयार होते चयापचय प्रक्रियेदरम्यान, तर हे बाहेर टाकण्याचं काम जे आहे ते किडनी करते. त्याच्यामध्ये युरिया, क्रिएटिन वगैरे असे पदार्थ असतात ते बाहेर पडायला पाहिजेत. त्याचबरोबर शरीरामध्ये एक्स्ट्रा झालेले पोटॅशियमचे प्रमाण, त्याचबरोबर फॉस्फरसचे प्रमाण जे आहे हे बाहेर टाकण्याचं काम ही किडनी करत असते. आणि ऍसिडचे प्रमाण शरीरात कमी करणे याचं सुद्धा काम ही किडनी करत असते. तर हे जर काम नाही झालं तर याचे वाईट परिणाम जसे की शरीरावरती याच्यामध्ये पोटॅशियम वाढले तर पटकन हृदय बंद पडणे आणि अचानक मृत्यू येणे असे प्रकार घडू शकतात. त्याचबरोबर किडनी जे आहे तर आपले व्हिटॅमिन डीचे प्रमाण, ऍक्टिव्ह फॉर्म जो आहे व्हिटॅमिन डीचा त्याला 125 डायहायड्रोजी कोलेकॅल्सिफेरॉल असं आपण म्हणतो. तर याचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे हाडाची जी घनता आहे तर ती चांगली राहते, हाडं ठिसूळ होत नाहीत. तर हाडं ठिसूळ न होणे याचं सुद्धा कार्य जे आहे ते किडनीतर्फे होतं. तर ही काही महत्वाची किडनीचे कार्य आहेत. त्यानंतर आपण बघूयात किडनी आजारची लक्षणे काय आहेत ते. तर किडनी आजारच्या लक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे शरीरावरती सूज येणे. सगळ्यात अगोदर ही सूज जी आहे ती चेहऱ्यावरती, म्हणजे हे डोळे जे आहेत त्या डोळ्याच्या खाली पहिल्यांदा सूज चालू होते. त्यामुळे सकाळी जेव्हा आपण उठतोय तर त्यावेळेला जर डोळ्याखाली सूज येत असेल तर हे सगळ्यात अगोदर किडनीच्या आजाराचं हे लक्षण आहे. तर याच्याकडे विशिष्ट लक्ष आपण आरशामध्ये जेव्हा बघतो तर त्यावेळेला आपण स्वतः द्यायला पाहिजे. हे पहिलं लक्षण आहे. त्यानंतर मग हळूहळू ही सूज आहे ती पायावरती येते, पोटावरती येते. लहान मुलांच्या पोटावरती असे सूज येण्याचा प्रकार असतो आणि मोठ्या माणसांमध्ये पायावरती ही सूज येते. सूज आल्यानंतर मग त्या पेशंटचा सूज वाढल्यामुळे शरीरातील पाणी वाढल्यामुळे रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढणे हे किडनी आजाराचे एक लक्षण आहे. जसं मग आम्ही सांगितलं की जर कमी वयामध्ये रक्तदाब वाढत असेल तर त्या पेशंटला त्या व्यक्तीला किडनीचा आजार असण्याची शक्यताही खूप जास्त असते. त्यानंतर वारंवार रक्त कमी होत असेल काही कारण नसताना तर अशा पेशंटची किडनीचं चेकअप करणे अत्यंत आवश्यक आहे. तर हे एक रक्त कमी होणे हे एक त्याचं लक्षण आहे. त्यानंतर चालल्यानंतर दम लागणे, जेवण कमी जाणे, उलटी मळमळ होणे अशी लक्षणे शरीरामध्ये घाण वाढल्यामुळे दिसतात. त्याचबरोबर कंबर दुखणे, हाडे दुखणे, अंग दुखणे अशी लक्षणेही किडनीच्या आजारामध्ये दिसतात. त्यामुळे ज्या पेशंटला सारखी कंबरदुखी, अंगदुखी, हाडं दुखतात तर अशा पेशंटनी किडनीची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. लघवी कमी येणे हे प्रमुख कारण आहे. लघवी तर कमी येतेच, परंतु त्याचबरोबर काही पेशंट लघवी जास्ती प्रमाण पण येते. तर लघवी कमी येणे किंवा जास्त येणे हे सुद्धा किडनी आजाराचे एक लक्षण आहे. लघवीमध्ये जळजळ होणे, लघवी करताना ताण द्यावा लागणे, जोर द्यावा लागणे, त्यानंतर रात्री सारखे लघवीला उठावं लागणे, तर असे जे लक्षण आहेत किंवा लघवीमधून एखाद्या वेळेला पू येणे बाहेर किंवा लघवीतनं रक्तस्राव होणे, तर ही किडनी आजाराची लक्षणं आहेत. तर याकडेही आपण विशेषतः ज्या वयोवृद्ध व्यक्ती आहेत तर त्यांच्यामध्ये हे लक्षणं जास्ती दिसतात. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना असं काय व्हायला का त्रास हे बघणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बायकांमध्ये विशेषतः ओटी पोटामध्ये दुखणे किंवा कंबर दुखणे, तर हे सुद्धा एक मुख्य या आजाराचं लक्षण आहे. आता आपण बघूया की किडनी आजाराचे प्रकार. तर किडनी आजाराचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे तात्पुरती किडनी फेल होणे,
दुसरं जे आहे ते कायमस्वरूपी किडनी फेल होणे, आणि तिसरा एक प्रकार जो असतो तो पुल्मोनरी लायपेटायटिस असं आपण त्याला म्हणतो. तर तात्पुरती किडनी फेल होणे म्हणजे कसं, याची कारणं वेगवेगळी आहेत. जसे की मुतखडा, दोन्ही बाजूला जर मुतखडा झाला असेल किंवा मग त्यामुळे किडनीमध्ये जंतू गेले तर किडनीवरती सूज येते. त्याचबरोबर साप चावलेले पेशंट, परत चावलेले पेशंट आहेत, अशा पेशंटमध्ये जवळपास 70% परत चावलेल्या पेशंटचे किडनी फेल होते. तर या तात्पुरत्या किडनी फेल होत असते. त्यानंतर ज्या पेशंटला कावीळ आहे किंवा ज्या पेशंटला जंतू संसर्ग झालेला आहे, जसं की लघवीमध्ये जंतू संसर्ग होणे किंवा मग निमोनिया होणे किंवा जे शुगरचे जे पेशंट आहेत, ते शुगरच्या पेशंटच्या पायाला जखमा होणे, त्यातून अंगामध्ये जंतू पसरणे. तर अशा विविध कारणामुळे जंतू त्या ठिकाणी रक्तातनं जे आहे ते किडनीपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळे किडनीवरती सूज येते. तर त्याच्यामुळे तात्पुरती किडनीवरती सूज आलेली असते आणि त्याच्यामुळे तात्पुरती किडनी फेल होतात. कायमस्वरूपी किडनी फेल होण्यामध्ये मुख्य कारण जे आहेत तर ते डायबिटीस आणि बीपी हे मुख्य कारण आहेत. परंतु मराठवाड्यामध्ये महत्वाचं कारण जे आहे ते मुतखडा हे आपण याला स्टोन बेल्ट, मराठवाड्याला आपण स्टोन बेल्ट असं म्हणतो. तर आपल्या इकडलं आपण जे पाणी पित आहोत ते बोरचं पाणी आहे, हे हार्ड वॉटर आहे. आणि हार्ड वॉटर असल्यामुळे याच्यामध्ये क्षाराचे प्रमाण हे जास्ती आहे, आणि क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याकडे स्टोनचं प्रमाण हे खूप जास्ती आहे. तर या स्टोनमुळे सुद्धा किडनी फेल होते. तर हे एक मुख्य कारण आपल्या मराठवाड्यामध्ये आहे. त्यानंतर तिसरा जो आजार आहे किडनी आजारच्या प्रकारामध्ये गुलमेल नेफ्रायटिस. गुलमेल नेफ्रायटिस म्हणजे याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या शरीरातल्या ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत, त्या पांढऱ्या रक्तपेशींचं काम असतं की बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस किंवा फंगस जे काही बाहेर नाही येते त्यांना मारणे. तर जंतूंना मारण्याचं काम या पेशी न करता त्या स्वतःच्या शरीरातल्या किडनीच्या पेशींना मारावं लागते, आणि त्याच्यामुळं हा आजार होतो. या आजारामध्ये जर 3 महिन्याच्या आतमध्ये जर किडनी बायोप्सी आपण केली, आणि त्या किडनी बायोप्सीमध्ये याच्यामध्ये 5-6 टाईप आहेत आजाराचे, तर ह्या नेमका आजार कुठला आहे तर तो किडनी बायोप्सीवरून कळतो, आणि तसं केल्यानंतर आपण ते ट्रीटमेंट देऊ शकतो आणि हा आजार पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो. तर याच्यामध्ये किडनी बायोप्सी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता किडनी विकार कोणाला होऊ शकतो, म्हणजे हाय रिस्क पेशंट कोण आहेत, तर ज्यांना डायबिटीज आहे, तर डायबिटीज हा मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे. दुसरा जो आहे तो उच्च रक्तदाब. आताची सध्याची आपण जीवनशैली बघत आहोत, या जीवनशैलीमध्ये मानसिक ताणतणाव, त्याचबरोबर वेळोवेळी जेवण आणि रात्रीचे जागरण यामुळे बीपी वाढायला लागला, आणि बीपी वाढल्यामुळे त्याचा परिणाम किडनीवरती होत आहे. तर दुसरं मुख्य कारण किडनी फेल होण्याचं म्हणजे उच्च रक्तदाब आहे, आणि हे सध्याच्या काळामध्ये खूप यंग वयामध्ये जवळपास 30 वर्षाच्या आतमधल्या पेशंटलाही बीपी आणि बीपी आणि डायबिटीस होत आहे. तर त्याच्यामुळे याची वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तर हे हाय रिस्क पेशंट आहेत. त्याचबरोबर ज्या पेशंटला मुतखडा आहे तर त्यांची सुद्धा कालांतराने किडनी फेल होऊ शकते. त्यामुळे मुतखडा असणाऱ्या व्यक्तीने जास्ती वेळ वाया न घालता किडनी विकार तज्ञाला भेटणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर ज्या घरामध्ये किडनीचे आजार आहेत, तर असे काही अनुवंशिक आजार आहेत ज्यांना किडनीचा आजार होण्याची शक्यता असेल, तर अशा व्यक्तींनी आपली तपासणी सारखी 6-6 महिन्याला करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर संधिवात, त्यानंतर पेन किलर घेणे. आपल्या इकडं बरेच वयोवृद्ध व्यक्ती असते, त्यांचे हाड दुखाले म्हणून ते जाऊन स्वतः मेडिकलवरती पेन किलर घेतात, आणि त्याच्यामुळे किडनी फेल होण्याचं प्रमाण किंवा पित्ताच्या गोळ्या घेतल्यामुळे किडनी फेल होण्याचं प्रमाण हे सुद्धा जास्त आहे. त्यामुळे पेन किलर घेणं जे आहे ते टाळायला पाहिजे. तर हे एक हाय रिस्क फॅक्टर आहे. त्यानंतर कावीळ असलेले पेशंट आहेत त्यांना सुद्धा किडनी फेल होण्याची शक्यता असते. कावीळ झाली की लिव्हरवरती परिणाम होतो, लिव्हरवरती परिणाम सूज झाली की त्यानंतर मग ती सूज किडनीवरती जाते, आणि त्याच्यामुळं लिव्हरवर परिणाम झाल्यामुळं किडनी फेल होण्याची शक्यताही वाढते. मग सांगितल्याप्रमाणे सर्पदंश, परड चावल्यामुळे जे पेशंटला परड चावलेला आहे अशा पेशंटच्या अंगामध्ये विष जातं, आणि त्याच्यामुळे किडन्या ज्या आहेत त्या मायक्रोथ्रोम्बाय म्हणतो आपण, तर छोटे छोटे रक्ताचे कण तयार होतात, आणि त्या गुठळ्या तयार होतात, आणि त्या किडनीमध्ये अडकल्यामुळं किडनी ह्या तात्पुरत्या फेल होतात. तर आता किडनी आजारावरचे उपचार नेमके काय ते आपण बघूयात. तर एक आहे म्हणजे तात्पुरती जर किडनी फेल झाली तर त्याचा उपचार सुद्धा तात्पुरता असतो. म्हणजे नेमकी किडनी कशामुळे फेल झाली ते बघायचे. जंतू संसर्ग जर झाला असेल तर जंतू संसर्ग झाल्यानंतर त्या जंतू संसर्गाची ट्रीटमेंट व्यवस्थित दिली आणि तात्पुरती जर डायलिसिस केले तर तो पेशंट चांगला होतो. डायलिसिस म्हणजे रक्त शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया असते. बरेच आपल्याकडले लोकांना गैरसमज असतो की एकदा डायलिसिस चालू झाले म्हणजे ते बंद होत नाही, परंतु तात्पुरत्या जेव्हा किडनी फेल होतात म्हणजे फक्त किडनीवरती सूज आलेली असते, तर ही सूज कमी होईपर्यंतच आपल्याला फक्त डायलिसिस लागते. तर साधारणतः
जवळपास आठवडा ते 15 दिवस किंवा मॅक्झिमम 1 महिना पण डायलिसिस लागते आणि त्यानंतर ही डायलिसिस बंद होऊन जाते. त्यानंतर मात्र पेशंटचे आयुष्य परत किडनी चालू होतात जंतू कमी झाले की, किंवा जे कारण आहे ते आपण दूर केलं की किडनी चालू होतात आणि मग परत पेशंटला डायलिसिस लागत नाही. त्यामुळे एकदा डायलिसिस चालू झालं की कायमस्वरूपी डायलिसिस लागतं हे चुकीचं आहे. आणि डायलिसिसमध्ये एखाद्या पेशंटला जर त्रास व्हायला तर आपण डायलिसिस बंद करू शकतो. त्यामुळे डायलिसिसचा कुठलाही नुकसान नाही. डायलिसिस थेरपी मुळात जी आलेली आहे तर याचं कारण आहे की त्याचा फायदा आहे पेशंटला, त्याच्यामुळे ही पूर्ण जगामध्ये डायलिसिस चालू आहे. जर हे जे दुष्परिणाम राहिले असते तर डायलिसिस हे आहे ते आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं नसतं किंवा डायलिसिस सेंटर झाले नसते. तर हा डायलिसिसबद्दलचा गैरसमज आहे तो दूर करणं महत्वाचं आहे. त्यानंतर ज्या पेशंटची कायमस्वरूपी किडनी फेल होते तर अशा पेशंटला म्हणजे बीपीचा त्रास असेल किंवा मग डायबिटीचा त्रास असेल, त्या पेशंट जर किडनी फेल झाली म्हणजे किडनी छोट्या झाल्या तर मग किडनी मोठी होणारा कुठलंही औषध जगामध्ये सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामुळे या पेशंटसाठी पर्याय राहते ते पहिला म्हणजे डायलिसिस करणे, कायमस्वरूपी डायलिसिस करावं लागतं. दुसरा जो आहे ते पोटाची डायलिसिस आहे, त्याला पिरोडोनियल डायलिसिस आपण म्हणतो. आणि तिसरा प्रकार जो आहे तर तो तिसरा जो उपचार आहे तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट. तर किडनी ट्रान्सप्लांट हा सगळ्यात चांगला पर्याय आहे, परंतु त्याला सुद्धा काही साईड इफेक्ट आहेत, म्हणजे 100% सक्सेस ट्रायल्स असे नाही. याच्यामध्ये आपण तिसरा प्रकार किडनीच्या आजाराचा जो ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आहे तर ह्याचा उपचार जो आहे याच्यामध्ये किडनी बायोप्सी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण किडनी बायोप्सी म्हणजे काय, तर आपण एक साधा सुई घेतो, आपण सुई किडनीमध्ये टाकतो, जी की आपण नसामध्ये सलाईन सुई असते तर तशा प्रकारची एक सुई असते, ती आपण किडनीमध्ये टोचवतो आणि किडनीमध्ये टोचवून सोनोग्राफीमध्ये बघून आपण एक केसा एवढा तुकडा जो आहे, केसा एवढा भाग तो दुर्बिणीखाली तपासायला पाठवतो. त्याच्यावरून नेमका कुठला आजार आहे, कुठली ट्रीटमेंट द्यायची आणि किती काळाकरता द्यायची हे आपल्याला स्पष्ट कळतं. आणि त्यामुळे या आजारासाठी जर आपण बायोप्सी करून ट्रीटमेंट दिली तर तो आजार पूर्णपणे दुरुस्त होतो. आणि जर याच्यामध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी जर गेला तर मात्र किडनी कायमस्वरूपी फेल होतात. त्याच्यामुळे अशा आजारामध्ये ताबडतोब किडनी विकार तज्ञाला भेटणे हे अत्यंत महत्वाचं आहे. तर किडनी फेल होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी काय, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाणी जे आहे ते सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास पाणी पिणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर दर तासाला 1 ग्लास पाणी हे प्यायला पाहिजे. दिवसातून कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी पिणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि पाणी जे आहे तर पाण्याचा TDS, आपल्या इकडं आपण बोरचं पाणी वापरतो, याचा TDS साधारणतः 500-600 असतो. परंतु पाणी पिण्यालायक पाणी म्हणजे 100 ते 200 TDS असणारं पाणी जे आहे तर ते पाणी पिणं महत्वाचं आहे. आपले RO सिस्टीम चेक करून घ्या, त्या RO सिस्टीममध्ये TDS जो आहे तो 100 ते 200 दरम्यान ऍडजस्ट करून घ्यावा. तर हे खूप महत्वाचं आहे. पाणी पिणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि पाणी एकदाच पिऊन चालत नाही, तर ते तासाला 1 ग्लास पाणी जे सांगत आहे तर ते अंतरानं पाणी पित राहणं सारखं हे अत्यंत महत्वाचं आहे. तहान लागण्याची वाट बघू नये, तर तासाला पाणी पित राहणे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामुळे बरेच मूतखड्याचे प्रमाण कमी होते, त्याचबरोबर किडनी फेल होण्याचे प्रमाणही कमी होते. ज्या पेशंटला शुगरचा आजार आहे त्या पेशंटने त्यांची HbA1c हे 7% खाली राहायला पाहिजे, याची काळजी घ्यायला पाहिजे, शुगर कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. ज्या पेशंटला बीपीचा त्रास आहे त्यांचा बीपी कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. आणि बीपीचे प्रमाण जे आहे ते लेस दॅन बीपीचं टार्गेट जे आहे ते 125 वरचा बीपी आणि खालचा बीपी 85च्या खाली असायला पाहिजे. त्यानंतर आपले वजन जे आहे ते नियंत्रित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. रोजचा एक्सरसाइज आणि प्राणायाम करणं म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ जगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या पेशंटला मूतखड्याचा त्रास आहे त्यांनी जास्ती पाणी पिणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मूतखड्याचा आजार आहे तो अंगावरती काढू नये, अन्यथा कालांतराने नंतर किडनी फेल होण्याची शक्यताही वाढते. त्यानंतर पेन किलर आपल्या भागामध्ये अंगदुखीसाठी वगैरे जे साधा पेन किलर घेतात ते पेन किलर टाळणे. त्यानंतर मग काही व्यसनं जे आहेत जसे की तंबाखू खाणे, स्मोकिंग आहे तर हे तंबाखू खाणे, सिगारेट ओढणे, बिडी ओढणे अशी व्यसने, त्याचबरोबर मद्यप्राशन करणे हे व्यसन जे आहेत ते कमी करावं लागते. तर त्याच्यामुळे किडनीचे आजार होणार नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स स्वतःचा असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि जे पेशंट 20 वर्षाच्या पुढचे आहेत किंवा ज्यांना लघवीच्या ठिकाणी त्रास व्हायला लागला अशा पेशंटनी किंवा वयोवृद्ध व्यक्ती आहेत अशा लोकांची दर 6 महिन्याला त्यांनी स्वतः एक सोनोग्राफी करून घ्यायचं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांनी किडनी विकार तज्ञांकडे जाऊन दर 6 महिन्याला किडनीची तपासणी करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. असे केल्यास किडनीचे आजार हे लवकर लक्षात येतात आणि त्याच्यामुळे लवकर ट्रीटमेंट चालू केल्यामुळे किडनी फेल होण्याचे प्रमाण हे निश्चितच कमी होईल. तर यासाठी या सर्व किडनी आजाराच्या ज्या ट्रीटमेंट आहेत तर त्या एका छताखाली म्हणजे मूतखड्याचा आजार असो
किडनीचा आजार असो, डायलिसिस लागणार असो किंवा किडनी ट्रान्सप्लांट, या सर्व सुविधा आयकॉन हॉस्पिटल लातूर, जुना रेणापूर नाका, बस स्टँडच्या बाजूला हे पहिले 100 बेडचे हॉस्पिटल आपण या ठिकाणी चालू केले आहे. तर या हॉस्पिटलमध्ये सर्वच प्रकारच्या सुविधा, किडनीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्व प्रकारचे ऑपरेशन या ठिकाणी उपलब्ध आहेत. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी आपण उपलब्ध केलेले आहेत. ते मुंबई आणि पुणे या ठिकाणच्या तोडीस-तोड ऑपरेशन थिएटर आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक डायलिसिस मशीन आहेत आणि आतापर्यंत आपण जवळपास 1.25 लाखापेक्षा जास्ती डायलिसिस योजनेअंतर्गत मोफत पेशंटला करून दिलेले आहेत. 1.25 लाखापेक्षा जास्ती. तर ही खूप मोठी उपलब्धी आपण लातूरमध्ये केली आहे. त्याचबरोबर आपल्याकडे अत्यंत क्रिटिकल पेशंटसाठी CRRT म्हणजे कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी, म्हणजे ज्या पेशंटचा BP कमी झाला आहे त्याच्यामध्ये नॉर्मल डायलिसिस आपण करू शकत नाहीत, तर अशा पेशंटला, अत्यंत क्रिटिकल पेशंटला जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणारी मशीन, CRRT मशीन आणि ती थेरपी जी आहे ते आपण या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. आणि ही मराठवाड्यातील पहिली थेरपीची मशीन आहे. म्हणजे इव्हन म्हणजे की ते जे औरंगाबादला सध्या उपलब्ध नाही ते आपण लातूरमध्ये प्रथम उपलब्ध केलेलं आहे. तर अशा प्रकारची थेरपी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्लाझ्माफेरेसिस म्हणजे शरीरातील अँटीबॉडी बाहेर काढण्यासाठी जी थेरपी असते, तर ही थेरपी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर शरीरातले विष बाहेर काढण्यासाठी हिमोपर्फ्युजन नावाची प्रक्रिया असते, तर विष बाहेर काढण्यासाठीची जी थेरपी आहे तर ती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यामुळे बऱ्याच पेशंटचा जीव वाचलेला आहे. आपल्याकडं शेतामध्ये काम करताना काही क्षुल्लक कारणावरून ताण आल्यामुळे बरेच शेतकरी बांधव किंवा काही स्टुडंट सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, ज्यांना स्ट्रेस येतो, अभ्यासाचा स्ट्रेस येतो किंवा घरामध्ये काही बारीक सारीक गोष्टी झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे असा स्ट्रेस येऊन या हे जे व्यक्ती आहेत तर ते विष प्राशन करतात आणि मग त्यांना ते विष किती खराब आहे याची कल्पना नसते आणि मग जेव्हा ते जीवावरती बेतायला लागते त्याच्यामुळे किडनीवर फेल व्हायला लागतात किंवा लिव्हर फेल व्हायला लागतं. तर असे पेशंट मग माझ्याकडे येतात आणि या पेशंटला आपण त्या मृत्यूच्या जाळीतनं बाहेर काढण्याचं काम केलं आहे आणि याच्यासाठी हिमोपर्फ्युजन नावाची थेरपी जी आहे ती प्रथमतः लातूरमध्ये आपण चालू केली आहे आणि ती आपण करत आहोत सध्या. तर अशा प्रकारचे खूप चांगले पेशंट आम्ही दुरुस्त केले आहेत. तर हे 100 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल लातूरमधले पहिले हॉस्पिटल आहे. या ठिकाणी कॅथ लॅब आहे, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आहे, कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन, जॉईंट रिप्लेसमेंट आपण या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर मेंदूचे, मणक्याचे ऑपरेशन आपण या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसिल असे छोटे मोठे ऑपरेशन पण या ठिकाणी आपण करू शकतो. म्हणजे एकदम चांगल्याचे चांगले ऑपरेशन आणि साध्यातले साधे ऑपरेशन पण या ठिकाणी आपल्या ठिकाणी या ठिकाणी करण्यासाठी ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहेत. आपल्याकडं मराठवाड्यामध्ये साधारणतः गरिबीची परिस्थिती आहे. हॉस्पिटल जरी मोठे असले तरी याचा रुग्णावरती ताण पडू नये म्हणून आम्ही गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम या ठिकाणी घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना जी आहेत ती पण आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी आहे, प्रधानमंत्री सहायता निधी आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने जी योजना चालू होती तर त्या योजनेअंतर्गतही आपण पेशंटला मदत करतो. तर अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्यामुळे गरीब लोकांची सोय होत आहे. त्यांच्या ऑपरेशन वगैरे जे आहेत ते अत्यंत कमी पैशामध्ये किंवा मोफत या ठिकाणी करून दिले जातात. तर याचा आपल्या भागातील सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा ही सर्वांना कळकळीची विनंती. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपला स्वतःचा इन्शुरन्स काढून घेणे. मी या ठिकाणी बोलत आहे की लातूरमध्ये चांगले हॉस्पिटल जर तयार व्हायचे असतील तर यासाठी सर्व जनतेने जागरूक राहणे, स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी, स्वतःचं आरोग्य ही स्वतःची जबाबदारी आहे हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ती गव्हर्नमेंटची जिम्मेदारी नाही. गव्हर्नमेंट जिम्मेदारी जी दिली आहे गव्हर्नमेंट ते पार पाडत आहे, परंतु आपली स्वतःची जिम्मेदारी की आपलं स्वतःचं शरीर चांगलं राहायला पाहिजे. तर स्वतःचं शरीर चांगलं राहण्यासाठी स्वतःचा इन्शुरन्स, जसं आपण एखादी गाडी घेतली, गाडीसोबत कंपल्सरी इन्शुरन्स घेतोच, तसं एखादा मूल जन्माला आलं की त्यासोबत आपण स्वतःचा इन्शुरन्स करून घेणे महत्त्वाचं आहे. आणि स्वतःचा इन्शुरन्स जर केला तर कॅशलेस सुविधेमध्ये एकही पैसा खर्च न करता चांगल्यातला चांगला उपचार लातूरमध्ये उपलब्ध होऊ शकतो. यासाठी आपल्याकडील लोकांनी गरिबीची परिस्थिती असताना खिशातनं पैसे न घालता फक्त हेल्थ इन्शुरन्स जर काढला आणि तो लवकर काढला तर त्याचा प्रीमियम सुद्धा कमी येतो. म्हणजे 10-12 हजारमध्ये 10 लाखाचा कव्हरेज, 20 लाखाचा कव्हरेज, एवढा चांगला कव्हरेज आपल्याला भेटतो.
आणि संपूर्ण फॅमिलीची जी आहे ट्रीटमेंट या अंतर्गत पूर्णपणे मोफत होते आणि यातून हॉस्पिटलला पेशंटला पैसे मागण्याची किंवा डॉक्टरांना पेशंटला पैसे मागण्याची गरज पडणार नाही आणि पेशंटला स्वतःच्या खिशातून पैसे घालायचे नसल्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारची सुविधा ते या ठिकाणी स्वतःसाठी घेऊ शकतात. तर त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स काढणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे आवर्जून मी आपणास सांगू इच्छितो. तर जागतिक किडनी दिनानिमित्त किडनी आजाराबद्दल जागरूक राहून दर 6 महिन्याला आपली किडनीची तपासणी करावी, एक सोनोग्राफी करावी. नियमित म्हणजे शुगर बीपीचे पेशंट आहेत त्यांनी किडनी विकार तज्ञाला भेटावे आणि लवकरात लवकर आपल्या आजाराची ट्रीटमेंट घ्यावी, जेणेकरून आपल्याला किडनी विकार होणार नाही. कारण किडनी विकार हा अत्यंत गंभीर आहे आणि जर तो झाला कायमस्वरूपी झाला तर म्हणतो मी, त्याची ट्रीटमेंट घेणे हे खूप खर्चिक आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यापासून वाचायचे असेल तर नियमित आपली तपासणी करणे आणि आपल्या शरीराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.